सॉन्ग देखिए रुकने के नाम नहीं, थोड़ा सा दिल को देखिए खिलखिलाते हो यहाँ पर। चलिए बुरसुदी टीम के 12 खिलाड़ी 12 मैन आपको तुरंत भेजना होगा। चलो बुरसुदी संघाजी करना था लगेश 12 खिलाड़ी 12 मैन पाडवा, क्योंकि यहाँ पर मानकुले टीम के देखिए 12 खिलाड़ी यहाँ पर मौजूद हैं और 4 ओवर का मुकाबला है। मजा आएगा भाई, कितना रोटी का कदर भूखा जानता है, पानी का कदर प्यासा जानता है, और जब 5 ओवर की जगह मैच 4 ओवर का आ जाता है ना, इसकी कदर दोनों टीम अच्छी तरह से जानते हैं। और जहाँ पर टॉस बॉक्स की बात करेंगे यहाँ पर हाँ मकर स्पोर्ट देखिए बात करेंगे, मानकुले टीम टॉस जीते हैं और पहले बैटिंग चुने भाई यहाँ पर और इस मैच का देखिए आनंद ले रहे हैं। देख द क्रैक क्राउन से बड़ी नाम देखिए आपने पता रहेगा, प्रशांत दादा गुराटकर, परेश दादा गुराटकर दादा, उन्होंने जिक्र किया ये प्रतियोगिता देखिए लंबा 10-15 सालों से चलता हुआ, और हमारी भिवंडी की उन्होंने भी बताया वर्ल्ड कप रबर बॉल का, और ढेर सारा शुभकामना दी यहाँ पर। टेम्पुली टीम को आपको भी इन एक्शन में दिखेगी 6 जुलाई को जरूर है। और प्रशांत दादा गुराटकर देखिए इनकी भी रबर बॉल का बड़ा अच्छा प्रतियोगिता रहता है, लेकिन पिछला सीजन टेनिस बॉल कर रहा परेश दादा गुराटकर रहे हैं, और उनकी तरफ से देखिए शुभकामना इस प्रतियोगिता को आता हुआ। अब चलिए चलेंगे मैच की तरफ। मैच बड़ा है, अब ना वफा की जिक्र होगी ना वफा की बात होगी, और जो भी बात होगी ये प्रतियोगिता की बात होगी। 4 ओवर का मैच है और गेंदबाजी में देखिए गेंदबाज है अर्जुन बांगर है, विनीत माली भाई। तभी तो नाका नाका में कोने कोने में चर्चा एक ही होता है कि फूल तोड़ता हूं डाली से, डर लगता है माली से, और ये दोनों माली इस वक्त देखे मैदान के अंदर, कभी दबंग फूल तोड़ता हूं डाली से, माली से तो डर लगा था भाई। माली के बीच में देखिए भाई यहाँ पर पहुंच गई अब अर्जुन बांगर, देखिए भाई यहाँ पर तू शेर है तो भाई मैं बब्बर शेर हूं यहाँ पर। बड़ा बिग विकेट, विनीत माली बैक टू पेवलिन। विनीत माली देखिए यहाँ पर विकेट गिरा, अर्जुन बांगर देखिए लेन हार्ड लेन रखे यहाँ पर जहां से उछाल और गति दोनों चीज रखा यहाँ पर, और विनीत माली का विकेट गिरा। और कप्तान ने बताया थे कि हम नहीं चाहते कि हमारी बैटिंग आए, ज़्यादा से ज़्यादा रन ऊपर की बल्लेबाज बना ले यहाँ पर। दीपू माली देखिए दबंग है दीपू माली, और जहाँ पर नहीं धुमाल सर देखिए बात करेंगे, बड़ी कमाल की कमेंटेटर, बहुत बढ़िया बेहतर नाम कई सारा देखिए। टार्जन ऑफ भिवंडी देखिए बात करेंगे, जहाँ पर प्रतीक पाटिल टेम्बोली की बात आ जाती है, दबंग दीपू माली देखिए इनकी बात आ जाती है। प्राउड ऑफ भिवंडी देखिए बात करेंगे, सर भावेश पवार है, एवन पवन, बहुत सारे के नाम है ऐसा। लेकिन आजकल देखिए रबर बॉल लीजिए, टेनिस क्रिकेट लीजिए, भाव सर किसे कम मत मानिए, हर खिलाड़ी अपनी जिंदगी में तबाही है, वक्त आने पर वो तबाही मचा दे। आज तेरी तो कल मेरी, वक्त वक्त की बात है, जिसकी आ गई वो छा गई भाई, जिसका आ गया वो छा गया भाई। वो माली आए हैं भाई यहाँ पर, वाइट का जवाब बहुत बढ़िया, टेनिस बॉलिंग का सफर बड़ा अच्छा रहा। कसलखंड की नाइट पर क्या स्पोर्ट बाइक देखिए कमाल के क्या इनिंग खेले थे भाई। दीपू माली नहीं थे उस टीम में, देखिए गुरसाई के खिलाफ तगड़ा फाइट, तगड़ा चीट, क्वालिफाई मुकाबला, और वहां पर बाइकर मैन बनकर आए थे भाई। वो माली इस बार मिस हिट किए, बैकफुट से देखिए पर पंच करना था, देखिए करेक्ट, थोड़ा सा टाइमिंग देखिए उतना बेहतर नहीं था। ओवर थ्रो, अब रन देकर जाएगा, सिंगल को डबल में कन्वर्ट किया। टीम का स्कोर देखिए 2 रनों के साथ है, जाकर पहुंचा 7 रन है। कहती ना रनों की बात करेंगे, 9 रन बनाए, थोड़ा सा लेट अपडेट देखिए बात करेंगे, स्क्रीन पर आपको दिखाई देगा, इंटरनेट का जमाना है, कभी कभी स्लो भी चलता है। चौका थोड़ी अपडेट हुई, कोई बात नहीं, छक्का था पहला गेंद। कहते ना सुकून वहां नहीं मिलता है जहां धन हो, सुकून वहां मिलता है जहां अच्छी मन हो। महेश दादा देखिए, राजेंद्र दादा देखिए बात करेंगे, प्रतियोगिता की बात करेंगे, यहाँ सुकून मिलता है, वीआईपी राइस देखिए भरा हुआ यहाँ पर। अर्जुन बांगर देखिए छक्का खाने के बाद अच्छा कमबैक है, ये तो एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है। कहते ना हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है, हर खिलाड़ी अपने जगह ताकतवर है, जिससे मछली कभी जंगल में भाग नहीं सकती है, और पानी में देखिए शेर राजा बन नहीं सकता है। तो उसी तरह के हर खिलाड़ी अपने जगह राजा हैं, अपने जगह शेर हैं। दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है।
और थोड़ा हटकर देखिए यहाँ पर लपेटना चाहते थे। अब ये थोड़ा सा जो नीचे से बल्ला आया ये बहुत बढ़िया, मिड विकेट के ऊपर से खेल सकते थे। थोड़ा रिप्ले दिखाए। क्रिकेट एक ऐसा चीज है दोस्तों, परखो तो मुश्किल है, अगर समझ गए तो बहुत आसान है। 9 पर 1 है। और ये देखिए भाई तीखा बाउंसर है, 1 बाउंसर देखिए यहाँ पर वार्निंग देते हैं, और उसके साथ वाइड है। हाथों में माइक है इसलिए हम एंकर हैं, और गेंद थोड़ा सर के ऊपर था इसलिए बाउंसर है। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 10 रन है। कहते ना घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर लगानी पड़ती है। 1 रन लेंगे दूसरे के लिए भाई यहाँ पर ओवर थ्रो देखिए। अगला मैच तैयार रहिए, बड़ा पिक मुकाबला देखिए बात रहेंगे। 2 रन आता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 12। ठाकुर पड़ा टीम कप्तान तैयार रही है, और इसके साथ देखिए बात करेंगे उर्सा के बीच में मुकाबला है यहाँ पर। सेकंड मैच दोनों कप्तान से। कहती ना जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते, किसी शादी हल्दी में एक साथ नाच सकते हैं लेकिन मैदान के अंदर नहीं। तो वो जंग से पहले टॉस होना जरूरी है। अल्पेश सर दोनों कप्तान तैयार रहिए। अगला मैच है, जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते भाई। और जो मैदान जंग रही थी ना, देखिए बातचीत थोड़ा सा यहाँ पर करते हुए, और स्ट्राइक पर देखिए बल्लेबाज है दीपू माली। देखिए पिछला ओवर देखते रहेंगे, 9 स्ट्राइक पर 6 गेंद है। अब समय आ गया है आखिरी 18 गेंद का सामना करने के लिए, और 18 गेंद में कितना गेंद है दीपू माली के नाम रहेगा। हाँ, जिंदगी एक खेल है जिसमें आप बेहतर कभी खिलाड़ी बन जाते हो और कभी कभी खिलौना भी बन जाते हो। बहुत सारा देखिए रबल बॉल की प्रतियोगिता में देखिए बतौर आइकन दीपू माली आपको आरपीएल में भी देखेंगे, रायगढ़ प्रीमियर लीग है सीजन 2 में, और चेक किया जाएगा यहाँ पर नबी मुंबई में देखिए बात करेंगे। बेलापुर नेहरू देखिए वहां पर भी प्रतियोगिता में देखिए देखेंगे इन खिलाड़ी। रबर बॉल में देखिए जिनका बोल पाला टेनिस बॉल से लेकर अब तीसरे अंपायर का इंतजार रहेगा डिसीजन के यहाँ पर रनआउट के लिए देखिए खास करके। और भाई वो माले देखिए लंबा कदम है, लेकिन देखते हैं कभी कभी कदम भी चुक जाता है भाई, कभी कभी पल्ला भी रुक जाता है। लेकिन कॉन्फिडेंट तो यहाँ पर बल्लेबाज दिखा रहे हैं, लेकिन कभी कभी कहते ना नजरें निगाहें नट आउट है। ये देखिए जो कॉन्फिडेंट दिखा रहे थे बल्लेबाज है वही डिसीजन आया, नट आउट है। टीम का स्कोर 14 तक पहुंचा है। तैयार गेंदबाज पिछली कुछ गेंदों से बड़ा हिट नहीं आ रहा है। वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ। बहुत सर कहा जाता है ना इस दुनिया में उसके अंदर है दम जिसने दूसरे से उम्मीद की है कम, और ये दीपू माली देखिए ये खुद पर ज्यादा भरोसा रखते हैं। क्रिकेट के मैदान में उसी के अंदर है दम जिसने दूसरे से उम्मीद की है कम है। अरे चलिए भाई यही तो बात छेड़ा था भाई, क्रिकेट के मैदान में उसी के अंदर है दम जिसने दूसरे से उम्मीद की है कम है। और दबंग के बल्ले से देखिए दीपू के बल्ले से 6 रन। कहीं ज्यादा बहुत बढ़िया रहेगा यहाँ पर 21 पर 1 है। यही तो बात छेड़ा था भाई। दबंग थी वो ये रुकने का नहीं। ओ आखिर में वो था कैच। 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला ठुक डीजे वाला। कर लेंगे भाई यहाँ पर शरीफ प्ले में देखिए मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। हवा में गेंद था लेकिन लगा नहीं था कि भावेश से क्या कमाल के कैच है भाई। ये देखिए भाई एक बार नहीं बार बार देखिए मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा। चलिए अब देखिए पुष्पा जतिन का बैटिंग देखना चाहते हैं, लेकिन जतिन तभी आएंगे मैदान पर जब चलेगा थोड़ा सा
और कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। सफलता मिलने के बाद एक एकदम से हावी होते हुए, लेकिन वो विकेट में कहूंगा अब गेंदबाजी के खाते में तो जाएगा, लेकिन थोड़ा भावेश के नाम पे भी लिखा जाएगा। भाई कमाल का कैच, आसान नहीं था, लपक झपक से गीला मैदान। देखिए तेज बारिश में थोड़ा सा देखिए अपर कट अंदाज में खेला भाई यहाँ पर रहा। ये भी देखिए मैदान पर आते ही बता दिया भाई, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से बैटर बरसते हुए टुकुर 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 टुकुर। अब रह गया भाई, खास को छोड़िए, प्रास को अपनाएंगे, प्रास जा रही है। और फिर से देखिए यहाँ पर बैक फिर से करो, कमाल की टाइमिंग है, दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और सौरभ बल्लेबाजी कर रहा, ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी। कभी मुंबई आए तो इन्हें एक मौका दीजिए फोटो सेशन का। कमाल के देखिए बल्लेबाजी, देखिए दिल है नरम खून में गर्मी है भारी, और सौरभ आते ही देखिए बल्लेबाजी कर लिए ले भारी। टीम का स्कोर भी देखिए जाकर पहुंच गया 2 ओवर पर 31 रन। थोड़ा सा गेम बदला है भाई, कहते ना गुलामी की कीमत मिलती है और आजादी की कीमत चुकानी पड़ती है। दीपू माली के बाद देखते हैं उस आजादी की कीमत क्या वैभव माली अपने जिम्मेदारी लेंगे। तकदीर देखिए बात करेंगे, ये रबर बॉल नहीं, टेनिस बॉल में लाजवाब तोता उड़ा, पंजाब जा पहुंचा कश्मीर है। अच्छी बल्ले गेंदबाजी कर लेते लेकिन करने नहीं देता तकदीर, लेग बाय से रन आता हुआ, बहुत ही बढ़िया। एक लेजेंड सीनियर खिलाड़ी देखिए बात करेंगे। वेलकम, स्वागत दादा इस्पाल दादा माली भी देखिए, बहुत लेजेंड सारे खिलाड़ी, और भी देखिए लेजेंड कई सारे खिलाड़ी हम देखते हैं 40+ के भी, और टीवी पर जुड़े होंगे भाई। कहते ना गाँव का ममता दिखाई अपना सेमता, जब ग्रामीण की बात आ जाती है ना पूरी गाँव का ममता आपके साथ रहता है। जिनके करीब हम उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन मैच में पूरी गांव जुड़े रहते हैं। 32 पर 2 हैं, दूर भी गेंद को थोड़ा सा रखा और दूर से भी खेल गए। जो मंजिल को पाने का चाहत रखता है वह समंदर की पत्थर से अपना रास्ता बना लेता है, और दोनों टीमों ने चाहत रखे। ये देखिए शाहपुर से बोरसुडी टीम है, लंबी सफर करके आए हुए हैं। मान लीजिए यजमान मेहमान के बीच में क्या मुकाबला चल रहा है। उत्साहित तो थोड़ी सी दे, लेकिन विश्वास का थोड़ा कमी था यहाँ पर। मुकाबला बहुत बढ़िया चल रहा है भाई। इस वक्त देखिए स्कोर बोर्ड रुका हुआ है 32 पर, देखिए 2 बल्लेबाज आउट हैं, 3 गेंद हो चुका है। कभी बोरसुडी टीम बता रही है भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, और मानकुली टीम कभी कभी जवाब दे रही है भाई हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। लेकिन अब देखिए गुरसाई टीम का काम आ चुका है। रोन बाहुबली इनका एक छक्का कौन भूल सकता है भाई। चलिए बात करेंगे यहाँ पर से, शायद मुझे लगता है रोहन कामत घर के खिलाफ आपका छक्का वहां पर से बहुत बड़ा छक्का था। और रनों की बात करेंगे, रन देखिए यहाँ पर 34 पर 2 हैं, लेकिन गेंदबाज तैयार है। अच्छी बल्लेबाजी करनी होगी भाई यहाँ पर अगर एक फाइटिंग टोटल तक पहुंचना है। लेकिन बाले देखिए बहुत कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, बहुत बढ़िया। देखिए मौसम थोड़ी सी देखिए यहाँ पर शांत है, वातावरण से थोड़ा सा जो बारिश तेज था सुबह के समय रुका है हुआ, लेकिन बल्लेबाज को भी यहाँ पर थोड़ा रुका गया है। पिछले ओवर में जो 2 बड़ा हिट आया था, लेकिन उसके बाद है कोई बड़ा हिट नहीं। लेकिन वैभव माली इस बार इच्छा जता रहे हैं भाई हमें मौका दीजिए हाथ खोलने का। वो जानते हैं मैदान के अंदर बल्लेबाजी करना होगा धुरंधर, क्योंकि मैदान के बाहर तो सिलेंडर अपना काम कर रहा है, लाइन लगा रहा है, लेकिन अंदर तो धुरंधर बनना पड़ेगा। आजकल देश में देखिए यही बोलबाला, अंदर मैदान के बन जाइए धुरंधर, बाहर तो सिलेंडर की बोलबाला। टीम का स्कोर देखिए 35 पर
दो हैं और गेंदबाज तैयार है। वैभव माली देखिए जगह बनाए थे यहाँ पर, लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी देखिए, बिल्कुल ही रूम नहीं दे रहे हैं, गति भी नहीं दे रहे हैं यहाँ पर। कौन कहते हैं रबर बॉल में गति है तो आप अच्छे गेंदबाज हो। अगर मैं तो कहूँगा लाइन और लेन, ये दो चीज़ ढूंढिए भाई। और हम इस वक्त ढूंढेंगे किसी को भाई, 36 पर 2 हैं, ढूंढेंगे तो इस बार थोड़ा मौका है डीजे के पास आने का, क्योंकि ये भी आते हैं मौका मौका। पुष्पा देखिए यहाँ पर है, खूब अच्छे नाच भी रहे हैं और नचा भी रहे हैं। और मैच के बाद इनके 36 पर 2 हैं। हम कल्याण डुमोली में जाते हैं तो वहां देखते हैं रंगा, रायगढ़ में भी बहुत कोच हैं, डंगा, हर इलाके में देखिए डांसर की कमी नहीं है दादा। और इतनी बड़ी देखिए सजावट इसलिए तो किया गया है, ये तो महफिल इसलिए बनाया गया है भाई, यहाँ पर वर्ल्ड कप यूं नहीं कहा जाता है रबर बॉल का। चलिए रनों की बात करेंगे, 36 पर 2 हैं। अदालत तो बन गई है जिंदगी भाई, रोज नए मामले दर्ज होते हैं, लेकिन देखते हैं इस मुकाबले में क्या टोटल दर्ज होगा, क्या टोटल बनेगा यहाँ पर से। जतिन के ऊपर दबाव रहेगा इस वक्त, कप्तान जब टॉस उड़ाने आए थे। वैभव माली देखिए ये इनकी खामोशी थोड़ा सा शांत ये बता रही है कि बोरसिटी टीम की कितनी अच्छी गेंदबाजी हो रही है, बहुत बढ़िया। देखिए मेहनती टीम है भाई, वो कहते हैं ना मेहनत से बनी है मेरी पहचान, फिल्टर लगाने से चेहरे साफ होते हैं, फ्यूचर नहीं। और हर्ष 11 बोरसिटी टीम देखिए ये इनकी मेहनत है। चलिए अभी भी 5 गेंद बचा है, टीम का स्कोर देखिए 38 रन है। 7 तो जिंदगी भी छोड़ देती है, मैच का क्या भरोसा, कभी कभी लो स्कोर भी आपके लिए कठिन हो जाता है। लेग बाय से रन आता हुआ, ये लेग बाय का रन क्या उतना दर्द देगा जो गब्बर का लिए ठाकुर का लेग बाय ने दर्द दिया था। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है सिंगल के साथ है 39 रन देखिए, लेकिन अभी भी देखिए रन आना बहुत जरूरी है, रन आना जहां पर जरूरी है। और सौरभ ने आधे ही बड़ा हिट खेला था, लेकिन फिर से एक बार देखिए भाई यहाँ पर सौरभ के पल्ले से कफन न डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की, मुस्कुराने की। बाबा बच के रहना रे, सौरभ फिर देखिए आखिरकार आग उगलते हुए, और पुष्पा दूसरी तरफ डांस देखिए मनोरंजन करते हुए। टीम का स्कोर 45 रन है। पढ़ना भी तुझे है, लड़ना भी तुझे, लड़ाई खुद से ये समझना भी तुझे। बचा है गेंद 3, क्या उड़ाएगा दोपहर की हल्की सुल्की नींद यहाँ पर से नहीं। उसके बाद एक कमबैक किया है, डायरेक्ट हिट यहाँ पर लगाना चाहते थे और लेग बाय से रन आता हुआ। हीरा भी कोयला का एक टुकड़ा था, फर्क इतना था उसने दबाव में बेहतर किया, तभी कोयला से हीरा बन गया भाई। तो यहाँ पर दबाव में देखिए बहुत बेहतर बल्लेबाजी दिखने को मिल रहा है, लेकिन ये 2 गेंद बहुत निर्णायक 2 गेंद रहेगा भाई। कहीं ना कंकर पत्थर मत मारो सीधा पहाड़। डगआउट तो चाहेगा बड़ा हिट, लेकिन यहाँ पर बोरसिटी टीम चाहेंगे 2 गेंद अच्छा निकल जाए। दोनों टीम का देखिए सोच एक ही है भाई। वैभव माली दूर से खेल गए, क्या सौरभ आखिरी गेंद पर रहेंगे या वैभव मौका लेंगे यहाँ पर? नहीं, सौरभ भरोसा खुद पर रखें यहाँ पर। बहुत ही अच्छी गेंदबाजी देखिए, कहते ना गति से ज्यादा सही दिशा में चलना जरूरी हो जाता है, और इन्होंने गति भी रखा है और दिशा भी अच्छा रखा है। बाबे छक्का खाने के बाद अच्छा कमबैक 47। अब एक गेंद बचा है भाई, अम्मा दे मेरा मुंडा बिगड़ा गया। अब आखिरी गेंद में चाहेंगे भाई कुंडी मत खटखटाना, कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना। हो सके तो एक आंख बड़ा हिट, फिर 50 के ऊपर पहुंच जाएंगे। ओ आखिरी गेंद के बाद देखिए बड़ा हिट है, कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना। हो सके तो बड़ा हिट है, और सौरभ ने फिनिश किया छक्का, और बहुत निर्णायक छक्का रहेगा। मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है सेकंड इनिंग में, निर्णायक छक्का आता हुआ यहां पर से।
और इनिंग कंप्लीट हुई है। एक फाइटिंग टोटल की जो बात कर रहे थे 53 तक पहुंच गए हैं और जीत के लिए 54 की जरूरत है। लेकिन देखते हैं टारगेट्स, मुसीबत और खुशी बिना किसी अपर्मेंट के आ जाती है, इसलिए तैयार रहिए भाई। खुशी के लिए जोश, मुसीबत के लिए होश। लेकिन अब चलेंगे टॉच की तरफ। कमेंट्री बॉक्स पर देखिए कुणाल सर छोड़ेंगे यहाँ पर एक अच्छा फाइटिंग टोटल है मिलता हुआ पर। लेकिन अब टॉच की तरफ जाएंगे भाई। चलिए दोनों कप्तान आइए, ठाकुरपड़ा टीम के कप्तान और उसके साथ एक घुरसाई के बीच मुकाबला। सेकंड मैच हाई वोल्टेज ड्रामा। चलिए ठाकुरपड़ा टीम के कप्तान आइए भाई। आपने सुबह का पहला मैच जीत कर लंबे ब्रेक है, लेकिन लंबे ब्रेक के बाद टॉच के लिए आते हुए दोनों कप्तान से और जरूर टॉच के लिए यहाँ पर। चलिए सनी दादा आइए, ऋतिक मालिया आइए। दोनों मेहमान से गुजारिश करना चाहेंगे, आइए सनी दादा, ऋतिक मालिया आइए। ऋतिक दादा देखिए बात करेंगे। चलिए यहाँ पर टॉच किया जाएगा। यहाँ पर जीवन मांगे देखिए गुजारिश करना चाहेंगे, आप भी आइए। देखिए स्क्रीन पर ये चेहरे आपको दिखेंगे, बहुत देखिए ये फेमस चेहरा है, जैसे कोलकाता का रसगुल्ला जितना फेमस है ये चेहरे भी उतनी फेमस है। पर्दे के पीछे रहकर हमेशा हेड इज द कॉल ठाकुरपड़ा संघाचे कर्णधार हेड आले ठाकुरपड़ा संघाचे कर्णधार। चलिए मेहमान आप वीआईपी डाइस में बैठिए, थोड़ी कप्तान से बात करेंगे। ठाकुरपड़ा संघाचे कर्णधार 4 ओव्हरचा मॅच आहे, डिसिजन काय आहे? फिल्डिंग आहे या आयोजन नियोजन बद्दल काय बोलणार? टुर्नामेंट पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एक नंबरची टुर्नामेंट आहे आणि राजेंद्र ठाकरे आणि महेश ठाकरे यांचा आम्ही अभिमान मानतो की आमची एंट्री घेतली आणि खेळाची संधी दिली। चला ओके धन्यवाद। ठाकुरपड़ा संघाचे कर्णधार ऑन दी टॉस डिसाइड टू फर्स्ट बॉल रोहन, जरी तुम्ही टॉस जिंकला होता तुमचा डिसिजन काय होता? आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती। आता बॅटिंग करायचं काय टीम मध्ये चेंज ऑफ बदलाव कपिल केनी? नाही तीच टीम राहील। चला बेस्ट ऑफ लक। हे होते रोहन गुरसाई संघाचे कर्णधार। टॉस बॉक्स पर न्यूज असा आहे ठाकुरपड़ा संघाचे कर्णधार ऑन दी टॉच डिसाइड टू फर्स्ट बॉल। टार्गेट खूप चांगलं सेट झालंय आणि त्या 54 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। सो 54च्या लक्ष्याचा पाठलाग आणि शेवटच्या बॉलवर आलेला सिक्सर खूप महत्त्वाचा ठरेल या मॅच मध्ये, याच्यामध्ये शंका नाहीये। ज्या पद्धतीने एक टार्गेट सेट झाले आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये बोरशेती टीम कडून आलेले आहेत। नेक्स्ट मॅच ठाकुरपडा आणि गोरसाई बी या दोन टीमच्या दरम्यान ती लढत होईल। टॉस झालाय, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। आणि आता या मॅचची कहाणी 4 ओव्हरचा खेळ आणि 4 ओव्हरमध्ये 54चं लक्ष्य, चांगली बॅटिंग करावी लागणार आहे आणि या मैदानावर मानकोलीचा संघ नेहमीच चांगला खेळत आलाय। या ग्राउंडवर त्यांच्या बॅटमधूनही धावा येतात आणि चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली आहे। परंतु समोर देखील बेस्ट ऑफ बोरशेती म्हणजेच हर्ष 11 बोरशेती हा संघ आहे आणि त्यांच्याही नावाच्या समोर बेस्ट लागलाय, त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे।
स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषकामध्ये आणि त्याच्यामुळे हा जो सामना आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना होईल याच्यामध्ये शंका नाहीये. आज पहिल्या दिवसाचा खेळ 10 टीम ग्रामीण गटातल्या खेळताना दिसतात या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि त्यातल्या त्यात आजच्या दिवसातला हा 6वा सामना तुमच्या भेटीला आलाय जो 4 षटकांचा आहे. पहिले सगळे सामने 5-5 षटकांचे खेळवले गेलेले आहेत. पहिला बॉल पायावर लागलाय आणि सरळ बॉल गोलंदाजाच्या हातात डॉट बॉलने सुरुवात केली आहे. बाली बागरे आणि अर्जुन बांगर ही सलामीची जोडी आणि नेहमीच धावा केलेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये रोशन वेखंडेने धावा केल्या. या मॅच मध्ये आता 54 करायचे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल पैकी 1 बॉल टाकून झालाय. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर गुडलिन स्पॉट वर पडतो आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दीपू माळीच्या हातामध्ये डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. आणि त्याच्यामुळे सध्या तरी पहिल्या 2 बॉलवर चांगलं कमबॅक आहे. चांगली गोलंदाजी विनीत माळीची. तिसरा बॉल या षटकातला. तिसरा बॉल हवेत आहे आणि इथे मात्र मिस टाइम. बॅटची वरची कडा टॉप एज आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न परंतु तोपर्यंत एकदा मिळताना दिसेल. खातं उघडले बाली बागरेचं 3 बॉल नंतर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव सध्या फलकावर. पुढचा सामना ठाकूरपाडा वर्सेस गोडसे बी हा सामना पाहायला विसरू नका. आणि त्याच्या अगोदर एका टीमला बाय मिळाली आहे. गावदेवी वेळले या टीमला आणि मग 3 संघा बॉल हवे. टायमिंग फसलंय. स्वतः विनीत धावतोय. मागच्या बाजूला प्रयत्न सुरू आहे. कॅच होईल का? नाही. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. अर्जुन बांगरचं खातं उघडलंय डबलच्या मदतीने. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. पहिले षटक सध्या सुरू आहे. तुम्ही पाहताय लेट तीन धावा फलकावर लागल्यात. पहिले षटक सुरू असताना फुलरलेनचा बॉल होता. मागे चाललाय. फाईन लेगला फिल्डर आहे टीमचा कॅप्टन. चांगलं क्षेत्ररक्षण जतीनच्या माध्यमातून टीमचा कॅप्टन आहे. त्याने सांगितलं होतं की आम्ही भरपूर धावा करू. मागच्या मॅच मध्ये तो बोलला होता 80-90 धावा व्हायला पाहिजे आणि त्याच्यापर्यंत बॅटिंग येणार नाही. तसंच झालं याही मॅच मध्ये. 2च फलंदाजांनी सुरुवातीला स्टार्ट दिला आणि त्याच्यानंतर सौरभ आणि वैभवने खूप चांगली बॅटिंग केली आहे. टीमची धावसंख्या 4. 5 बॉलचा खेळ संपलाय. लास्ट बॉल. हॅलो. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. बॉल मागे विकेट कीपरच्या हातात आणि इथे ओव्हरची होईल समाप्ती. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 4. आता 3 ओव्हरमध्ये धावा करायच्या 50. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 4. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पूल केल्या गॅप मध्ये हलक्याचा पाऊस. परत एक वेळा सुरुवात होते. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हेच खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट आहे. घसरणं पडणं स्वतःला सावरणं आणि त्यातल्या त्यात बॉल अडवणं गावासाठी क्रिकेट खेळणं. ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर एक वेगळी मजा आहे आणि ती पावसाची मजा तुम्ही या स्पर्धेमध्ये लुटाल. बॉल हवेत. फटका परत फसतोय. विकेट कीपर धावतोय. दीपू माळीच्या हातात ग्लोव्ज आहेत. प्रयत्न सुरू आहे. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय.
त्यानंतर एक धाव इथे मिळते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 7. एकेरी दुहेरी धावा आणि याचा जास्त फरक पडणार नाहीये मानकोली टीमला, कारण या स्पर्धेमध्ये 10 टीम खेळत आहेत. आणखीन एक विजय सुकर होईल त्यांचा. चांगली बॉलिंग केली, परंतु यावेळेला कडा प्रहार, बॉल हवेत आहे, टायमिंग चांगलं आहे, बॉल सरळ जाईल लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे की त्याच्या अगोदर कॅच, आणि इथे एक चांगला कॅच, अप्रतिम कॅच इथे टिपला गेलाय. टायमिंग इथे फसलं. डीप मध्ये विनीत माळी तयार होता लॉंग ऑनला सीमारेषेच्या लगत, आणि बरोबर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा कॅच पकडलाय. अप्रतिम झेल, फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 7 आणि दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच एक विकेट आली आहे वैभव माळीच्या खात्यामध्ये. त्याच्यामुळे प्रेशर मध्ये संघ सध्या तरी पाहायला मिळतोय हर्ष 11 बेस्ट ऑफ बोरशेती, कारण लक्ष या मॅच मध्ये 54च आहे आणि 54 पर्यंत जायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. मागच्या मॅचचा हिरो रोशन आलाय. रोशनने पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगला. 6 धावा, षटकार. पद्धतीने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर 13. ओव्हर नंबर 2 चा खेळ परत एक वेळा शफल झालाय. रोशन वेकंडे फॉलो केला. आता यावेळेला वैभव माळीने हा डॉट बॉल आहे. शेवटचा बॉल आता या षटकातला. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर स्थिर आहे. अजूनही या मॅच मध्ये 41 धावांची गरज आहे. 13 बॉल 41 होऊ शकतात. प्रयत्न करायला पाहिजे. हा बॉल महत्वाचा आहे. 13 चेंडू आणि 41 धावा. तुम्ही पाहताय स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषकाचं आयोजन. आज पहिला दिवस 7 तारखेपर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर रंगताना दिसेल. राजेंद्रजी ठाकरे आणि महेशदादा ठाकरे यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन गेली 7 वर्षे ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे आणि याही वर्षी खूप चांगलं आयोजन. लास्ट बॉल 13 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरला 4च होत्या. या ओव्हरला 9 आल्यात. पहिल्या बॉलला डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्याच्यानंतर षटकार आणि एक डॉट. हा बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक रन मिळेल. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे, म्हणजे इथून पुढे 40 धावांची गरज आहे. 13 बॉल 40 रन शक्य आहे. 54च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं सामना जवळ आला होता. नावाई टीमने खूप चांगली लढत दिली होती बोरशेतीला. आता बोरशेतीला तेच करायचंय मानकोलीच्या विरुद्ध. आणि रोशन वेकंडे सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकलाय. कॅप्टन आहे टीमचा. बेस्ट ऑफ बोरशेती हर्ष 11च्या नावाने या स्पर्धेमध्ये खेळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलं. नॅशनल लेग ब्रेक आणि इथे मात्र सरळ बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे पाहायला मिळेल आणि डॉट बॉलने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 14. एक फलंदाज बाद. आता या मॅच मध्ये असणाऱ्या ओव्हर नंबर 3 मध्ये सौरभ भोईर
12 बॉल 40 रन म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावा कराव्या लागणार आहेत. बॅटिंग करणारा संघ हर्ष इलेव्हन बेस्ट ऑफ बोरशेतीला जर या मॅच मध्ये जिंकायचंय कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटवर होता, सरळ गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि कमी गतीने बॉल टाकले जात आहेत, गती दिली जात नाहीये. बॅटरला सौरभने देखील चांगल्या टप्प्याने सुरुवात केली आहे. पहिला डॉट बॉल टाकलाय. 11 बॉल 40. आता मात्र चांगला खेचलाय बॉल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 6 धावांसाठी अर्जुन बांगरच्या बॅट मधून येतोय सिक्सर. परंतु स्पष्ट नकार आणि हा येतोय डॉट बॉल. म्हणजेच आता 9 चेंडूचा काही शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 34 धावांची गरज. 9 चेंडू 34 धावा. 54च्या लक्ष्याचा पाठलाग. पुढचा बॉल समोर मारला ऑफ ड्राईव्ह. बॉल तिथेच थांबेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. विनीत बॉल पर्यंत जाईल, 2 धावा ऍड होतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. 32 धावांची गरज. 8 बॉल मध्ये 32 रन. 5 षटकार मारायचे आहेत पुढच्या 8 बॉल मध्ये बेस्ट ऑफ बोरशेती हर्ष इलेव्हन या टीमला. बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या टप्प्यावर लाईन चांगली, टप्पा चांगला आहे. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट. आणि आता हळूहळू हा कठीण होत जाईल सामना बेस्ट ऑफ बोरशेती या टीमचा विचार केला तर. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. धावा आहेत 22. शेवटचा बॉल देखील बीट करून बॉल विकेट किपरच्या हातात फुटवर नाहीये. आणि आता मात्र एक डॉट बॉल. त्याच्यामुळे 6 बॉलचा काही शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 6 बॉल 32 धावा. अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा कव्हर लाईक चांगला फटका तर सजवलाय रोशन वेखंडे आणि त्याच्या बॅट मधून येतो पहिल्या बॉलवर सिक्सर. 6 धावा. सहा धावा झाल्यात. 28 धावा झाल्यात. 32 करायच्या होत्या. 26 धावांची गरज आहे. 5 चेंडू 26 धावा. मॅच ऑन. रोशन वेखंडे खतरनाक बॅटिंग करतोय बेस्ट ऑफ बोरशेतीसाठी, परंतु पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा आलेल्या नाहीयेत आणि तिथूनच कहाणी बदलली. पहिल्या ओव्हर मध्ये तर फक्त 4च धावा केल्या. टीम हर्ष इलेव्हन बेस्ट ऑफ बोरशेतीने चांगली बॉलिंग केली. विनीत माळीने शॉर्ट बॉलचा वापर सोडून दिलाय. वाईट बॉलचा निर्णय पंचांकडून येतोय. 5 बॉल मध्ये 25 धावांची गरज. 29 धावा झाल्यात. 5 बॉल 25. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील देण्यात आली आहे. आई बॉल परत टाकावं लागेल. वाईड आहे म्हणजेच आता समीकरण आहे 5 बॉल 24 धावा. याच्यात एक गोष्ट चांगली आहे, एक ऍडव्हान्टेज आहे एका बॉलचा बेस्ट ऑफ बोरशेतीकडे. 4 षटकार मारले तर सामना जिंकला जाऊ शकतो. आता ओव्हर द विकेटने दिशा बदलून गोलंदाजीसाठी तयार होतोय दीपू माळी. इथे मात्र हुक शॉट बॉल चाललाय फाईन लेगला. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार.
मॅच मध्ये पलटवार झालाय आणि आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 18 धावा कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. रोशन वेखंडेने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. 4 बॉल मध्ये 18 धावा करायची आहेत. या मॅच मध्ये हर्ष 11 बेस्ट ऑफ बोरशेतीला. बोरशेती संघ देखील एक तगडा संघ आहे. भिवंडी तालुक्यातला संघ, एक शहापूर परिसरातील संघ खेळण्यासाठी सज्ज. फुलर लेनचा बॉल आणि इथे मात्र यॉर्कर मिस केलाय. स्टंपचा वेध घेतलाय फलंदाज बाद. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. 3 बॉल 18 धावांची गरज. सो 3 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आता सामना जिंकण्यासाठी. ओ वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. पंचांचा इशारा पाहूया काय होतोय. रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत 2 धावा वाईड +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये 16 धावांची गरज. बॅटिंग बॉलिंग टीमने वाईड बॉलला चॅलेंज केलंय. ऑनफिल्ड निर्णय जो आहे तोच इथे ग्राह्य धरला जाईल. वाईड बॉल आहे त्याच्यामुळे आता या मॅचची कहाणी बदलते. वाईड बॉल +1. 16 धावांची गरज आहे पुढच्या 3 बॉल मध्ये. आय बॉल डाऊन द लेग. पाहूया पंचांचा इशारा आहे. वाईड बॉल. 15 धावा करायचे आहेत पुढच्या 3 बॉल मध्ये. मॅच ऑन. अजूनही या मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. 3 बॉल 15 धावांची गरज आहे. बेस्ट ऑफ बोरशेती हर्ष 11 या टीमला. फाईन लेग डीप मध्ये. थर्ड मॅन आहे. फुलर लेनचा बॉल होता. कमीत कमी 2 तरी धावा घ्यायला पाहिजे. पाहूया 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. दुसरी धाव इथे कंप्लीट होते. आता इथे 13 धावांची गरज पुढच्या 2 बॉल मध्ये. 2 बॉल 13. या बॉलवर जर सिक्सर आला तर मॅच मध्ये मजा येईल. मग काही होऊ शकते या मॅच मध्ये, कारण आतापर्यंत रंगतदार लढत तुम्ही पाहताय. दीपू माळी शेवटचं षटक हाताळत असताना 2 बॉल 13 धावांची गरज आहे. 41 धावा झाल्या. 54चं टार्गेट आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. हा बॉल पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. लेग स्टंपच्या बाहेर. वाईड आहे. आता 2 बॉल मध्ये 12 धावा करायची आहेत. म्हणजेच काय तर 2 बॉलवर 2 षटकार मारायचे आहेत. मॅच ऑन. अर्जुन बांगर सध्या स्ट्रायकर एंडला, त्याच्यामुळे सगळं काही शक्य आहे. पुढचे बॉल शिल्लक आहेत 2. 2 बॉल मध्ये 12 धावांची गरज. हा सामना चांगलाच रंगलाय. शेवटच्या टप्प्यापर्यंत चाललाय. 2 बॉल 12 धावा. मॅच ऑन. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. 11:15 वाजता बरोबर या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली. 5-5 ओव्हरच्या मॅचेस. 10 टीम आपलं नशीब आजमावत आहेत. आज या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 8 सामने खेळवले जाणार आहेत आणि त्याच्यामुळे आता 2 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. पाहूया कुठला संघ इथे जिंकतो. याच्या अगोदर ड्रॉ झाला, त्याच्यामधून टीम रियांश 11 गावदेवी वेळे या संघाला बाय मिळाली आणि त्याच्यानंतर हे 4 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. त्याच्यापैकी दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे.
पायातला बॉल होता, फ्लिक केलाय डीप मध्ये, एका हाताने बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणि आता शेवटचा एक बॉल, एका बॉलवर 6 धावांची ते रंगत असताना शेवटचा एक बॉल आणि एका बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. जर षटकार मारला तर बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि इथे जर डॉट बॉल आला तर मानकोली संघाचा विजयाचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. तसं दोन्ही टीमसाठी हे मैदान नेहमीच त्रास आलंय. हा सामना तेवढाच रंगतदार. बॉलला आता कोरडं केलं जाते, परंतु कोणाद्वारे तर समोरच्या विरोधी टीम मध्ये खेळणाऱ्या खेळाडूच्या टी शर्ट्स द्वारे. आणि आता शेवटचा बॉल आहे, हा बॉल चांगला टाकायचा आहे दीपूला. दुसऱ्या बाजूला पूर्ण भवितव्य हाती आहे या मॅचचं अर्जुन बांगरवर. शेवटचा एक बॉल, 6 धावांची गरज. वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल वाईड आहे. आता एक बॉल, 5 धावांची गरज. चौकार मारला तरी एका धावेने मानकोलीचा संघ इथे जिंकू शकतो. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचा. 5 धावा करायच्या आहेत. शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये 5 धावांची गरज. दीपू माळी एक वेगळं कॅरेक्टर आहे. बॉल त्यांच्याच टीमच्या विरोधात टाकायचा आहे आणि नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरच्या टी शर्टलाच तो बॉल पुसला जातोय, कोरडा केला जातोय. मॅच ऑन. लास्ट बॉल, एका बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. दीपू माळी वर संपूर्ण दारोमदार या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. आई बॉल परत टाकावा लागेल, वाईड आहे. म्हणजेच आता एक बॉल, 4 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, काय सामना आहे. पण पाहत होतो, मी म्हटलं होतं कधीही या सामन्याला कलाटणी येऊ शकते आणि या सामन्याला कलाटणी आली आहे. मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार झालाय. मॅच ऑन. शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये 4 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये खूपच दमदार आणि धमाकेदार सामना सगळ्यांनी अनुभवलाय. विनीत माळी आता कानमंत्र देत असताना दीपू माळीला राऊंड विकेट तो बॉल टाकतोय रायटी बॅटरच्या विरुद्ध अँगल करून, कोण करून गोलंदाजी. शेवटचा एक बॉल आहे, एका बॉलवर आता 4 धावांची गरज आहे. लास्ट बॉल, दीपूचा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल कदाचित आहे काय पाहावं लागेल. तोपर्यंत एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. रनआउटची अपील, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली रनआउट चेक करण्यासाठी. वाईट बॉल तर पंचांनी दिलाय. जर या 2 धावा झाल्या तर 3 धावा मिळतील. जर इथे बॅटर रनआउट झाला तर 2 धावा मिळतील आणि लास्ट बॉलला 2 धावा. एक बॉल 2 धावा हे समीकरण येईल. मॅच ऑन. या मॅच मध्ये कहाणी बदलते. खतरनाक सामना रंगत असताना पाहूया. डिसिजन पेंडिंग आहे. रनआउट चेक केला जातोय. 70-70 स्पोर्ट्सचे तारीफ सय्यद यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचंही सहर्ष स्वागत. आपल्याला बोलवलं जाते मुख्य व्यासपीठावर. नॉट आउटचा निर्णय, वाईट बॉल आणि त्याच्यावर 2 म्हणजे 3 धावा झालेल्या आहेत. फक्त आता एका धावेची गरज आहे. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. कंपल्सरी टार्गेट चेस. शेवटचा बॉल, एका बॉलवर एका धावेची गरज. हे समीकरण आलंय. या मॅच मध्ये कहाणी बदलली, कलाटणी आली. दीपू माळीने शेवटचं षटक हाताळलं. परंतु आता सध्या तरी मी म्हणेन हर्षिल वन बेस्ट ऑफ बोरशेती. मी म्हटलं होतं या टीमच्या नावाच्या समोर बेस्ट लागलंय, त्याच्यामुळे बेस्ट नेहमीच कामगिरी या टीमची राहिली आहे आणि ते या सामन्याला कलाटणी दिली आहे. मग रोशन वेखंडे असो किंवा बॅटर या मैदानामध्ये खेळत असताना अर्जुन बांगर असो. आता कॅप्टनने येऊन काही त्या कानमंत्र दिलाय जतीनने दीपू माळीला. पाहूया कॅप्टनच्या कानमंत्राचा किती वापर इथे दीपू माळी करताना दिसेल. लास्ट बॉल, एका बॉलवर एका धावेची गरज आहे. जर डॉट बॉल आला तर सामना जिंकताना दिसेल मानकोलीचा संघ. आणि शेवटच्या बॉलची कहाणी पाहूया काय राहते, कुठला संघ जिंकेल. शेवटचा एक बॉल, एका बॉलवर 1 रन. शेवटचा बॉल टॅप केलाय
पॉइंट मधून काढलाय आणि हा सामना इथे जिंकलाय. बेस्ट ऑफ बोर शेती हर्ष 11 या टीमने. अभिनंदन बेस्ट ऑफ बोर शेती. पुढच्या फेरीत दाखल होणारा संघ ठरलाय बेस्ट ऑफ बोर शेती. बत्तीस धावा करायच्या होत्या शेवटच्या ओव्हरला आणि तिथून हा सामना फिरला आणि हा सामना इथे जिंकलाय. बेस्ट ऑफ बोर शेतीने अभिनंदन. आणि म्हणूनच क्रिकेट अद्भुत खेळ आहे, अनप्रिडिक्टेबल गेम आहे. कधी हा खेळ तुम्हाला मंगळ या ग्रहावर घेऊन जातो आणि कधी तुम्हाला पृथ्वी तलावर आणून सोडेल हे सांगता येत नाही. 7 वाईट बॉल आले लास्ट ओव्हर मध्ये. 32 धावा करायच्या होत्या आणि 32 धावा चेस झाल्या आणि हा सामना इथे जिंकलाय टीम बेस्ट ऑफ बोर शेती हर्ष 11 ने. चला नेक्स्ट मॅच सामन्यामध्ये गावदेवी ठाकूरपाडा आणि